नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ 1 मध्ये येणाऱ्या पोलीस ठाणे अंतर्गत वाघिवली गाव येथे जलमार्गाने बोटीच्या सहाय्याने डिझेल तस्करीचे रॅकेट कार्यरत असल्याचा प्रकार समोर आलाय। प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हे अवैध धंदे जोमात सुरू असून देखील प्रशासनामार्फत या ठिकाणी कोणतीही कारवाई केली जात नाही। त्यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे। गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या या डिझेल तस्करीमध्ये प्रतिदिन लाखोंची उलाढाल होत आहे। तर या ठिकाणी आर्थिक व्यवहारातून हाणामारीचे प्रकारही घडत असल्याचे समोर आले। प्रशासकीय यंत्रणांना आमिष दाखवून तर ही तस्करी सुरू नाही ना, याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहे। वाघिवलीवाडी येथील गावंड व कोळी हे मुंबईहून बोटीने डिझेल तस्करी करून वाघिवलीवाडी येथे डिझेलची विक्री करत असल्याचे समजते। वाघिवलीवाडी येथे डिझेलच्या तस्करीसाठी मोठमोठ्या ड्रम मध्ये या डिझेलचा साठा करण्यात येतो। त्यानंतर त्या डिझेलची अल्पदरात विक्री होत असल्याने डंपर, ट्रक, जेसीबी चालक मालक यांचा डिझेल खरेदी करण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात राबता असतो। आरबीएन न्यूज साठी न्यूज ब्युरो पनवेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।